आज आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत करण्यासाठी माझ्याकडे भरताची वांगी नसल्यामुळे मी छोटी छोटी वांगी घेतली आहे आणि त्याचं तुम्हाला आज वेगळ्या प्रकारे भरीत करून दाखवत आहे. हे बघा, वांग्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि मध्ये चिरून घेतलेलं आहे. मध्ये चिरले ह्यासाठी की त्यात कीड वगैरे आहे की नाही ते पाहण्यासाठी. आणि कुकरमध्ये वांगे टाकून स्वच्छ धुवून मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. इथे मी 2 शिट्ट्यामध्ये आरामात मऊसूद असे वांगे शिजली जातात. इथे एकीकडे एका कढईत मी कढीपत्ता, उभी चिरून मिरची टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकायचा आहे, चांगलं लाल करून घ्यायचं आहे आपल्याला, तेलावर परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवले, मी मीठ टाकले. हे बघा, अशा प्रकारे मी कांदा, टोमॅटो, मिरची परतून घेतलेली आहे. हळद टाकलेली आहे. इथे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे कारण मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे. हे वांग्याचं भरीत खायला खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं. छोटे छोटे वांगे असल्यामुळे चवीला असतात ही वांगी. हे बघा, 2 शिट्ट्यात चांगले मऊशीत असे वांगे शिजले. 2 शिट्ट्यात हे वांगे एकदम मऊ असे शिजलेत. मी काढून घेतलेले आहेत कुकरमधून. झटपट होते रेसिपी. मॅश करून घ्यायचे. तुम्ही मॅश नाही केलं तरी चालेल, असंच परतलं कांद्यावर तेलावर तरी चालेल. हे बघा, मी थोडंसं मॅश करून घेतले. कलरही छान आलेला आहे, चवीलाही छान लागतं ही वांगी. तुम्ही करा, तुम्हाला आवडेल. जर मोठी वांगी नसतील भरताची तर छोटी वांगी घरी असतील तर अशा प्रकारे वांग्याचं भरीत करून पहा तुम्ही. खूप छान लागतं, चवीला लागतं आणि झटपट होतं. एकीकडे वांगे कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्यायला ठेवायचं आणि इकडे कांदा टोमॅटो परतून घ्यायचा. उकडून झाले की पटकन फोडणीला द्यायचं आहे. अशा प्रकारे मी वांग्याचं भरीत केले, छोट्या वांग्याचं भरीत. तुम्हीही करा, तुम्हालाही आवडेल.